म्हटलेलं आहे. म्हणजे आपण दोन लोक पाहिले, एक फिलिप कोटलर आता पाहिला आणि रिचर्ड क्रिप्स पाहिला. यांचा मूळ जो काही मुद्दा आहे तो समस्याच्या शोधनावरती आहे आणि समस्या शोधल्यानंतर त्याच्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या याबाबतची भूमिका या लोकांनी ठरवलेली आहे. या प्रक्रियेलाच त्यामध्ये सुधारणा ज्या घडून आणता येतात किंवा उपाययोजना, प्रत्येक ठिकाणी सुधारणा असेलच असं नाहीये, इनोव्हेशन असेलच असं नाहीये, परंतु नक्कीच त्यामध्ये उपाययोजना असतील. आणि म्हणून इथं विपणन संशोधन असं त्याला म्हटलेलं आहे, त्या प्रक्रियेला संशोधन असं म्हटलेलं आहे. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननी ही एक पॉप्युलर व्याख्या आहे, खूप वेगळ्या लोकांनी ती मांडलेली आहे. कारण असोसिएशनची व्याख्या ही एक व्यक्तीची नसते, तिथे खूप तज्ञ आणि एक्सपर्ट लोक बसलेले असतात. त्यांच्या सगळ्या विचारमानातून किंवा मंथनातून ही चिंतनातून व्याख्या तयार झालेली आहे. म्हणून दुसरं एक नाव लिहा, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांनी विपणन संशोधनाची व्याख्या केलेली आहे. त्यात त्यांनी त्या लोकांनी असं म्हटलेलं आहे, वस्तू व सेवांच्या विपणना संदर्भातील कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी पद्धतशीरपणे केलेली माहिती संकलन करणे, नोंदणी करणे, विश्लेषण करणे म्हणजेच विपणन संशोधन होय. परत पहा, इथं जे काही म्हटलेलं आहे, एखाद्या समस्येबाबत किंवा प्रश्नाबाबत निराकरण करण्यासाठी, निराकरण करणे म्हणजेच त्या समस्येची सोडवणूक करणे असं त्याला म्हणायचं. आणि पद्धतशीरपणे केलेली मांडणी ज्याला म्हटलेलं आहे, ती मांडणी, माहितीचं संकलन, त्याची नोंदणी आणि विश्लेषण करणं, या प्रक्रियेला विपणन संशोधन असं म्हटलेलं आहे. मार्केटिंग रिसर्च इज अ सिस्टमॅटिक गॅदरिंग, रेकॉर्डिंग अँड अनालिसिस डेटा अबाउट द प्रॉब्लेम रिलेटिंग द मार्केटिंग ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे सेवा पण आल्या त्याच्यात, आणि वस्तू निर्मितीच्या बाबतचे जे काही विपणना संदर्भात किंवा मार्केटिंग संदर्भात जे मुद्दे आले ते मार्केटिंग असोसिएशनने मांडले, अमेरिकन असोसिएशनने मांडले. अजून एक व्याख्याता आहे, तुम्हाला जर हवा असेल तर त्याचं नाव लिहून घ्या. तुमच्याकडे नावं असायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला व्याख्या लिहिता येतात, परंतु ह्या लोकांची नावं त्यावेळेस आठवत नाहीत. ग्रीन टूल असं नाव आहे त्याचं, ग्रीन टूल. विपणना संदर्भातील कोणत्याही समस्या ओळखणे व तिचे उत्तर शोधणे यांच्याशी संबंधित माहिती संकलन व विश्लेषण यांचा पद्धतशीर व वस्तुनिष्ठपणे अभ्यास करणे, त्याचा शोध घेणे म्हणजे विपणन संशोधन होय. मीटिंग होती आता 5 मिनिटात येते, 4 मध्ये या आपली एमआरपी साठीची तुम्ही करून घ्या, मी येतो मध्ये एखादी चॅप्टर असं टाका. इंग्लिश मधून त्याला असं म्हटलेलं आहे, द मार्केटिंग रिसर्च इज द सिस्टमॅटिक अँड ऑब्जेक्टिव्ह रिसर्च फॉर अँड अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन रिलायंट टू द आयडेंटिफिकेशन अँड सोल्युशन ऑफ एनी प्रॉब्लेम इन द फील्ड ऑफ मार्केटिंग. म्हणजेच विपणना संदर्भात समस्या ओळखणं म्हणजेच आयडेंटिफाय करणं, तिचे उत्तर शोधणं म्हणजे समस्यांचं निराकरण करणं, आणि माहितीचं संकलन आणि विश्लेषण पद्धतशीर करणं, वस्तुनिष्ठपणे करणं, त्याचा अभ्यास करणं किंवा त्याचा शोध घेणं, या प्रक्रियेला विपणन संशोधन असं म्हटलेलं आहे. वरील सगळ्या आपण ते 3-4 व्याख्या जर पाहिल्या, त्या व्याख्येचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं, म्हणजे प्रश्नाचा अभ्यास करणं किंवा समस्याचा अभ्यास करणं, आणि त्या समस्या विपणन कार्याशी संबंधित असल्या पाहिजे. नंबर 2 मध्ये आपण जर पाहिलं तर योग्य निर्णय घेण्यासाठी संशोधनाचा मुख्य उद्देश आहे. कारण जे कार्य चालतं विपणनाचं, त्यामध्ये काही समस्या आल्या, तसे समस्या आल्यानंतर कोणतंही कार्य काय होतं, बंद पडतं किंवा खंडित होतं. ते अखंडितपणे कार्य चालण्यासाठी, हे प्रभावी होण्यासाठी आपण समस्या कधी सोडवतो, जर का आपल्याला काही समस्या आल्या तर आपलं कार्य थांबू नये किंवा काम थांबू नये, आपली भूमिका थांबू नये, त्यावेळेस आपण त्या समस्या सोडवण्याचं काम करत असतो. म्हणून कार्य प्रभावीपणे होण्यासाठी, या समस्या सोडवण्यासाठी या संशोधनाचा मुख्य उद्देश असतो किंवा मुख्य कार्य त्याचं असतं. नंतरचा एक त्यातला मुद्दा आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे माहितीचं पद्धतशीर संकलन करणं किंवा विश्लेषण करणं होय. आणि 4 नंबर मध्ये आपण जर का पाहिलं तर होणाऱ्या प्रश्नाचा अभ्यास करणं किंवा त्या प्रश्नांची सोडवणूक करणं म्हणजे त्या समस्या आहेत, त्या समस्यावरती उपाययोजना शोधणं. नंतर 5 नंबरचा मुद्दा दिला तो संशोधनाचा लाभ व्यावसायिकांना व ग्राहकांना मिळू शकतो. या समस्या जर सोडवल्या तरच जे काही समाज आहे, समाजातील जी सोसायटी ज्याला आपण म्हणतो, त्या सोसायटी मधील लोकांना योग्य ती आपल्याला ज्याला म्हणतो भूमिका त्या व्यवसायाकडून लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून होते.
आणि ती ग्राहकांना आणि समाजांना त्याचबरोबर व्यावसायिकांना मिळते. तुम्हाला फक्त ग्राहकांना लाभ मिळतो का? नाही, फक्त ग्राहकांना नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकांना लाभ मिळतो. मोठ्या प्रमाणात सेल झाला, विक्री झाली, तर अर्थातच मोठ्या प्रमाणात कस्टमर सॅटिस्फाईड होतो. मोठ्या प्रमाणात कस्टमरला त्याच्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूचा उपभोग किंवा गरज जी आवश्यकता आहे ती पूर्ण करता येते. त्याचबरोबर जर का ग्राहकांची गरज पूर्ण केली तर मोठ्या प्रमाणात उत्पादन शक्ती वाढते किंवा उत्पादन प्रक्रिया वाढते. उत्पादन प्रक्रिया जर मोठ्या प्रमाणात वाढली तर निश्चितपणे कामगारांना रोजगार मिळतो किंवा तिथं जो काय आधारित कामगार आहे त्या कामगारांना पूर्ण रोजगार मिळण्याची हमी मिळते आणि मोठ्या प्रमाणात सेल होतो. म्हणजे सेलिंग जो काही डिपार्टमेंट आहे त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू निर्माण होतो. म्हणजेच रेव्हेन्यू जर का निर्माण झाला तर मोठ्या प्रमाणात उत्पादनाची शक्यता अजून वाढते. कारण तिथं रॉ मटेरियल निर्मितीचे सुद्धा जे काही लोक आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात काय मिळतं, एक रोजगार मिळत असतो. ही सगळी सायकल जी आहे, ही सगळी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अखंडितपणे चिरंतन काल चालते. म्हणजेच इथे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे उद्योगावरती, ज्यांनी फॅक्टरी उभी केलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर उभं केलेलं आहे, त्या लोकांना मोठ्या प्रमाणात काय मिळतो, फायदा होतो, प्रॉफिट मिळतो. म्हणजेच पर्यायाने शेअर होल्डरला लाभांश मिळतो, कर्मचाऱ्यांना पगार मिळतो आणि टॅक्स डिपार्टमेंटला किंवा गव्हर्नमेंटला मोठ्या प्रमाणात टॅक्सेस तयार होतात. त्याचबरोबर बँकांना मोठ्या प्रमाणात लोन देता येतं. लोन दिलं तर बँकांना मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट व्याज स्वरूपात मिळतं. या सगळ्या प्रक्रिया एकमेकावरती अवलंबून आहेत आणि म्हणून विपणनाच्या बाबतच्या संशोधन प्रक्रिया आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी काही विपणनाच्या संशोधनाच्या प्रक्रिया आहे. त्यालाच आपण प्रोसेस ऑफ मार्केटिंग रिसर्च असं म्हटलेलं आहे. मग प्रोसेस काय आहे किंवा प्रक्रिया काय आहे त्या प्रक्रिया आपण पाहणार आहोत. ह्या प्रक्रिया सगळ्या काय आहेत, एका पाठोपाठ अशा परस्पर पूरक आहेत, सतत चालणारी प्रक्रिया आहे, गतिमान चालणारी प्रक्रिया आहे. संशोधनाला कोणताही अपवाद नाही किंवा ज्याला आपण ऑप्शन नाहीये, तुम्हाला संशोधन करावंच लागतं. आज ज्यांनी ज्यांनी संशोधन केलं, ज्यांनी संशोधन केलं नाही ते लोक आज मार्केटमधून बाहेर पडलेले दिसतात. संशोधन म्हणजे उपाययोजना जर शोधल्या तर त्या लोकांनी आज मोठ्या प्रमाणावरती आज व्यवसायामध्ये क्रांती केलेली दिसते किंवा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या व्यवसाय संस्थेचं काय झालेलं आहे, नावलौकिक प्राप्त झालेलं आहे. कार्य सुलभपणे त्यांचं पार पाडतंय, प्रभावीपणे पार पाडतंय, म्हणजे नावलौकिकात भर पडते आणि त्यांचा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात आपल्याला चाललेला दिसतो. म्हणजेच इथं जर का ताठर भूमिका जर घेतली, समस्या तुम्ही सोडवल्या नाही किंवा आलेले प्रॉब्लेम तुम्ही काळाबरोबर बदलला नाही किंवा आधुनिकीकरणाची तुम्ही जोड दिली नाही तर तुमचा व्यवसाय ठप्प होऊ शकतो. आज अनेक अशा कंपन्या आहेत का त्या कंपन्या बंद पडल्या, त्याची कारण हीच आहे की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट न होण्याची कारण काय आहेत, जर तुमचं संशोधन नीटपणे झालेलं नाही, शास्त्रोक्त पद्धतीने झालेलं नाही. आज मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्याला पाहायला मिळतात, त्यांची सेपरेट डिपार्टमेंट आहे, क्वालिटी टोटल डिपार्टमेंट, ज्याला गुणवत्ता आपण म्हणतो. ती गुणवत्ता किंवा दर्जा नियंत्रणाच्या भूमिकेत ती सतत कार्यशील राहतात आणि समाजाला काय लागतं किंवा काय लागत नाही याचा नक्की विचार करतात. त्याबरोबर त्यांच्या उत्पादनावरती ते काय करतात, बदल करतात. ज्यांनी उत्पादनामध्ये बदल केले किंवा ज्यांनी मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण, आधुनिकीकरणाचा आणि संगणकाचा उपयोग केला, या सर्व मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा सेवा सेक्टर ज्याला आपण म्हणतो, ज्याला सर्व्हिस सेक्टर आपण म्हणतो, उत्पादन आणि सेवा सेक्टर दोन्ही पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती आज त्यांनी मार्केटिंग मध्ये यश मिळवलेलं आहे किंवा उत्पादनात यश मिळवलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या एका पाठोपाठ ह्या सगळ्या बाबतीमध्ये एकत्रित विचार करावा लागतो, व्यापक विचार करावा लागतो आणि प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक प्रक्रियेवरती, प्रत्येक अवस्थेवरती तुम्हाला काय करायला लागतं, विपणन संशोधन याशिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणजे ज्यांनी डू ऑर डाय ही भूमिका आहे, करा किंवा मरा. करा किंवा मरा करा म्हणजे काय, तुम्ही जर का संशोधन केलं तर तुम्ही जिंकाल आणि तुम्ही जर का संशोधन नाही केलं तर तुमचं व्यवसायातलं अस्तित्व हे संपुष्टात येण्याची शक्यता दाट असते. आणि म्हणून ऑर्गनायझेशननी ज्या समस्या आल्या त्या समस्यांचं जर निराकरण केलं तरच ते व्यवसाय संस्था समाजामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ती चिरंतन काल अस्तित्व प्राप्त करू शकते, अन्यथा नाही. तुम्ही म्हणजे कस्टमरच्या समस्या आम्ही दूर केल्या नाही तर कस्टमर तुमचं काय घेणार नाही, प्रोडक्ट किंवा सेवा घेणार नाही. प्रोडक्ट आणि सेवा जर घेतली नाही तर तुमची व्यवसाय संस्था डिझॉल्युशन कडे जाईल किंवा लिक्विडेशन कडे जाईल किंवा तुमची व्यवसाय इनसॉल्वंट होईल, दिवाळखोर होईल. आणि म्हणून या समस्यांचं तुम्हाला पद्धतशीरपणे विपणन संशोधन प्रक्रिया
सांभाळावी लागते. त्यातला पहिला टप्पा आहे संशोधन समस्या निश्चित करणे. म्हणजे समस्या काय आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, बऱ्याच लोकांना प्रॉब्लेमच कळत नाही. म्हणजे प्रश्न काय आहे तोच कळत नाही. आणि प्रश्न कळाला नाही, समस्या कळली नाही, अडचण कळाली नाही, तर त्याच्यावर उपाययोजना कशी शोधायची. आणि म्हणून तुम्हाला पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा म्हणजे समस्या शोध घेणे किंवा समस्येची निश्चिती करणे, हा पहिला मुद्दा आहे. सपोज माझं प्रॉडक्ट विकत नाहीये, विकत नाही म्हणजे काहीतरी काय चूक आहे, काहीतरी मिस्टेक आहे. एक तर जाहिरात चांगली नाही, प्रोडक्ट चांगलं नाही, पॅकिंग चांगलं नाही, प्राइस जास्त आहे, किंवा त्यामध्ये त्याचं जे काही कालावधी आहे, त्याचं लाईफ आपण म्हणतो प्रोडक्टचं, ते प्रोडक्टचं लाईफ कमी अधिक स्वरूपात आहे. म्हणजे तिथं काहीतरी एक समस्या आहे. आणि ही अचूक समस्या तुम्हाला सापडता आली पाहिजे किंवा निश्चित करता आली पाहिजे. याचं सगळं श्रेय किंवा यश ज्याला म्हणतो ते समस्या निश्चितीवरती असतं. आणि ती समस्या अचूकपणे तुम्हाला मांडता आली पाहिजे. मी जर का फेल झालो तर मी का फेल झालो याचं उत्तर कळायला पाहिजे. फेल होणं ही एक समस्या आहे, परंतु ती समस्या तुम्ही जर का सोडवली, मला अमुक अमुक सब्जेक्टला अकाउंटिंगला मार्क का कमी पडले याचं मूळ म्हणजे समस्या आहे. आणि ती समस्या काय आहे, मी अभ्यास केला नाही, मी अभ्यास समजून घेतला नाही, माझ्याकडे पुस्तकं नव्हते, माझ्याकडे वह्या नव्हत्या, मी प्राध्यापकांचे लेक्चर ऐकले नाही, मी प्राध्यापकांनी सांगितले तसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले नाही, मी त्या प्रॉब्लेम मध्ये काय पाहिजे किंवा काय नकोय याचा अभ्यास केला नाही, अभ्यास फक्त फक्त तोंडापुरता केला किंवा शॉर्टकट केला. ह्या अशा समस्यावरती तुम्हाला कुऱ्हाड टाकावीच लागेल, तरच त्या समस्या शोधता येतात. त्या समस्या तुम्ही शोधल्या आणि त्याच्यावर जर का उपाययोजना केली तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. म्हणून समस्याची निश्चिती करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. नंबर 2, संशोधन आराखडा तयार करणे किंवा योजना ठरवणे. संशोधनाचा आराखडा ठरवताना काय ठरवायचा, त्याच्यासाठी काय करायला लागेल, कोणाकडून माहिती घ्यायला लागेल, कोणती पद्धत वापरावी लागेल, कालावधी किती लागेल आणि कसं करायचं संशोधन, कशा पद्धतीने त्याचं विश्लेषण करायचं, माहिती गोळा कशी करायची, का संशोधन करायचं, कसं करायचं, कोणती पद्धत त्याच्यासाठी वापरायची, या सगळ्या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे. तरच तुम्ही हा एक आराखडा तयार करू शकता. वर्णनात्मक, निदानात्मक, प्रयोगात्मक, उकलात्मक किंवा निरीक्षणात्मक असे समस्या तुम्हाला शोधाव्या लागतील आणि त्याच्यावर तुम्हाला आराखडा तयार करायला लागेल. म्हणून आराखडा तयार करणं किंवा ज्याला आपण योजना म्हणतो त्यालाच नियोजन असं म्हणतो. रिसर्च डिझाईन किंवा प्लॅन आपण म्हणतो. आपण एखादी ट्रिप काढायची ठरली तर प्लॅन तयार करतो. किती खर्च लागणार आहे, कोणती गाडी वापरायची, कुठे थांबायचं, कोणत्या हॉटेलला जेवायचं, कोणत्या लॉजिंगला झोपायचं, किती दिवसांनी मागे यायचं आणि किती खर्च लागणार, याबाबतचा एक प्लॅन आहे, त्याचा एक डिझाईन आहे. केसरी टूर्सला जर तुम्ही गेला तर त्यांच्याकडे प्लॅन पडलेले आहेत. ते सांगतात ऑस्ट्रेलिया एवढं, मॉरिशस एवढं, अमुक अमुक एवढं, युरोप एवढं, अमेरिका इतकं, इंग्लंड इतकं. तो प्लॅन आहे त्यांचा, त्या दिवसाचा त्यांचा खर्चाचा प्लॅन आहे आणि त्याच्या पद्धतीवर त्यांचा एक डिझाईन तयार केलेलं असतं. आणि त्या लोकांना ते लोक काय करतात, ट्रिपला घेऊन जातात किंवा पिकनिकला घेऊन जातात किंवा फिरायला घेऊन जातात असं आपण म्हणू. आणि त्याला जो काय आहे त्याला योजना ठरवणं असं म्हणतं. म्हणून तुमची योजना ही कार्यान्वित असली पाहिजे, त्याच्यात सांख्यिकी आणि गणिती तंत्राचा उपयोग असला पाहिजे, व्यावहारिक असली पाहिजे आणि त्या योजनेत नेमकं तुम्ही काय करणार आहात याचं सुद्धा विश्लेषण केलं गेलं पाहिजे. नंतरचा जो मुद्दा आहे 3 नंबरचा, माहिती संकलन. तुम्हाला जी काही माहिती आहे किंवा आहे ती माहिती तुम्हाला गोळा करायला लागेल. म्हणजेच माहिती संकलन ज्याला म्हणलं, डेटा कलेक्शन असं म्हटलेलं आहे. पण डेटा कलेक्शन कसं करायचा, ही माहिती गोळा कशी करायची, त्याच्यातले 2 मार्ग आहेत. एक तर स्वतःला माहिती गोळा करायला लागेल, ती झाली प्राथमिक माहिती. स्वतःला गोळा करायला लागेल तर बाजारामधील लोकांना भेटायला लागेल, इंडस्ट्रीतल्या लोकांना भेटायला लागेल, त्या कन्सर्न पर्सनला भेटायला लागेल आणि मग ती माहिती गोळा होईल. आणि दुसरा जो काय प्रकार आहे माहिती गोळा करण्याचा, तो दुय्यम माहिती गोळा करणे. दुय्यम माहिती गोळा करणे म्हणजेच त्याला सेकंडरी डेटा म्हटलेलं आहे. सेकंडरी डेटा म्हणजे छापील स्वरूपात जे काय तुम्हाला माहिती मिळते, पेपरला असेल, मोठ्या मोठ्या अहवाल ज्याला आपण वार्षिक अहवाल आपण म्हणतो किंवा प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतो त्याच्यात असते, किंवा मोठे जे काही ज्याला सेन्स म्हणतो आपण, त्यामध्ये सुद्धा 10-10 वर्षाने सगळी माहिती छापली जाते. उद्योगाची दरवर्षी माहिती, बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा वार्षिक अहवाल जे आपण म्हणतो, अॅन्युअल रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो ऑडिटरचे वगैरे,
यामध्ये सगळी माहिती तुम्हाला मिळते. आणि अशी माहिती जी गोळा केली जाते किंवा मोठे निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखती, प्रयोग याबाबत सुद्धा तुम्हाला माहिती गोळा करण्याचं दुय्यम माहिती वर्तमानपत्र असतील, मासिक असतील, अहवाल असतील, संदर्भ ग्रंथ असतील, इंटरनेट असतील, अजून जे काही रेफरन्स बुक्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यातून असेल, अशी सगळी माहिती तुम्हाला गोळा करावी लागते. ही माहिती गोळा करत असताना ती खर्चिक आहे, म्हणजे त्याला खर्च लागतो. इतकं काही सोपं नाही तुम्ही माहिती गोळा केली आणि ती फुकट तुम्हाला मिळेल नाही. याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला भेटायला लागेल, तिथं जायला लागेल, त्याचा वेळ घ्यायला लागेल, त्याची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल. कोणत्याही व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट भेटू शकणार नाही, डायरेक्ट येऊ का म्हणणार नाही. तुम्ही आधी त्याची वेळ घेतली पाहिजे, त्याच्या वेळेनुसार तुम्ही तिथे गेलं पाहिजे आणि मग तुम्हाला ती माहिती संकलन करता येईल. आणि अशा पद्धतीने माहिती गोळा करायची ठरली आणि तुम्हाला जर का वर्तमानपत्र, मासिक, पुस्तकं, अहवाल हे सगळं घ्यायचं ठरलं, इंटरनेट घ्यायचं ठरलं, ते इथं पैसा मोजावा लागेल, म्हणून खर्चिक बाब आहे. आणि म्हणून माहिती संकलन हा एक महत्वाचा मुद्दा या तुम्हाला विपणन समस्यामध्ये किंवा विपणन संशोधन प्रक्रियेमध्ये मांडावा लागेल. 4 नंबरचा म्हणजे माहितीचं विश्लेषण करणं, ज्याला आपण अनालिसिस ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणतो. ही प्रक्रिया आहे. अनालिसिस कसं करायचं, ज्याला आपण वर्गीकरण म्हणतो, सारणीकरण म्हणतो आणि समान मुद्द्यांचा आधार घेतला जातो. वर्गीकरण हे आवश्यक बाजूला असतं, सांख्यिकी पद्धतीने असतं, गणिती पद्धतीने असतं, संगणकाच्या मदतीने असतं, गुणोत्तर प्रमाण असतं, निर्देशांक असतं, सहसंबंध असतं, सरासरी असतं, ज्याला आपण ऍव्हरेज म्हणतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गटामध्ये आपण ती काय करतो, एक मोठ्या प्रमाणात काय करतो, त्याचं वर्गीकरण करतो किंवा त्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. याला सारणीकरण असं म्हणतो. आपण जसं म्हणतो FY BCom, SY BCom, TY BCom, इथंच वर्गीकरण केलेले. असं केलंय का सगळेच एकत्र बसा, नाहीये. इथं वर्गीकरण केलंय, प्रत्येकाचे क्लास सेपरेट ठेवलेले आणि त्याच्यात परत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकल जे काही फॅकल्टी आपल्याला दिसतात, इंजिनिअरिंग त्याच्या स्पेशलायझेशनचा, याचं काय केलेलं आहे आपण, वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. अशी माहिती गोळा करण्यासाठी वेगळं कौशल्य वापरावं लागतं, वेगळा अनुभव वापरावा लागतो, वेगळं ज्ञान वापरावं लागतं, वेगळी तंत्र अवगत करावी लागतात आणि संशोधनाने हे सगळं संगणकाच्या मदतीने सुद्धा अलीकडच्या काळात करता येतं. आणि म्हणून माहिती विश्लेषणासाठी हे वेगवेगळे मेथड्स किंवा ज्याला टूल्स आपण म्हणतो ते टूल्स वापरता येतात. आणि नंतरचा जो मुद्दा आहे 5 नंबरचा, त्यामध्ये निष्कर्ष तयार करणे, अहवाल तयार करणे. तुम्ही एकदा का जर का तुमचं फाइंडिंग झालं, समस्येचं निराकरण करण्यासाठी उपाययोजना काढल्या, तर त्याचा निष्कर्ष असं म्हणतात. म्हणजे सारांश रूपाने तुम्हाला निष्कर्ष काढावे लागतात आणि त्या पद्धतीने तुमच्या प्रश्नासंबंधी जो काही परिणाम आहे तो परिणाम सहसंवादातून निष्कर्षाने स्पष्ट करावा लागतो. आता समजा खूप पाऊस पडला म्हणजे चांगली पिकं येतात का, नाही. आज पिकं सगळी काय कोलमडलेली आहे. मग कमी पाऊस पडला म्हणून पिकं चांगली येतात का, ती पण शक्यता नाहीये. म्हणजे अशा बाबत आपल्याला सहसंबंध लावावा लागेल. म्हणजे पाऊसच पडला नाही तर मग सगळीकडे दुष्काळ असतो का, तर काही भागात नसेल. पण जिथं जिथं नद्यांचं प्रमाण आहे, जिथे जिथे 12 महिने आपल्याला नद्या मिळतात किंवा नद्या वाहतात दुथडी भरून, तिथं शेती चांगलीच आहे. म्हणून असंही म्हणू शकत नाही पाऊसच पडला नाही म्हणून अजिबातच त्या भागामध्ये पिकं येणार नाही, असंही म्हणता येणार. आणि म्हणून असा निष्कर्ष काढून तुम्हाला अहवाल तयार करायला लागेल आणि वेगवेगळ्यामध्ये तुम्हाला तो काय कराय तंत्राद्वारे मांडावा लागेल. आणि यासाठी निष्कर्ष, अनुभव, कौशल्य, ज्ञान वापरून तुम्हाला समस्येवरती उपाय सुचवावा लागेल, मात करता येईल त्या समस्येवरती किंवा अडचणीवरती. आणि म्हणून संशोधनाची सर्व माहिती अहवाल रूपामध्ये तुम्हाला काय करायला लागेल, मांडायला लागेल आणि निष्कर्ष काढायला लागेल. कोणतीही गोष्ट निष्कर्षाप्रत जाते. निष्कर्षाप्रत जाते म्हणजे आपण एक त्याला ऑप्शन ठेवू शकत नाही. आपण काय म्हणतो, आता एक तर प्रवेश घ्या, आर्ट्सला घ्या, कॉमर्सला घ्या. आता कॉमर्सला आल्यानंतर तुम्ही निष्कर्ष जर काढला तर आता मला आर्ट्सला जायचं, तर हे शक्य नाही. म्हणजे तुम्हाला परत 2 वर्ष लॉस घ्यायला लागेल आणि 11वीला परत तुम्हाला आर्ट्सला जायला लागेल. किंवा तुम्ही असं म्हटलं मला आता सायन्सला जायचं, डॉक्टर व्हायचं, आता हा निष्कर्ष चुकीचा ठरेल. कारण तुम्हाला परत 11वी सायन्सला ऍडमिशन घ्यायला लागेल, 12वीची नीट द्यायला लागेल, म्हणजे मेडिकलची परीक्षा द्यायला लागेल आणि मग तुम्ही काय कराल, तुम्ही 12वीतून पास होऊन तुम्ही काय झालं, मेडिकलला जाणार. म्हणजे निष्कर्ष काढत असताना तो किती तोट्याचा आहे, किती खर्चीचा आहे, किती कालावधीचा आहे, या सगळ्या गोष्टीचा अहवाल तुम्हाला करावा लागेल. आणि नंतरचा मुद्दा येतो 6 नंबर, निर्णय घेणे, मेकिंग द डिसिजन. विपणन संशोधन प्रक्रियेत हा शेवटचा टप्पा मानला जातो.
कारण हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काहीतरी निर्णयप्रत यायला लागतं. कारण एकदा अहवाल सादर केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक किंवा व्यवस्थापक ज्याला म्हणतो, या संदर्भातले जे डायरेक्टर आहेत, या निष्कर्षापद काही उपाययोजना तुम्हाला तिथे दिलेल्या असतात. त्या उपाययोजना तुम्हाला अंमलात आणाव्या लागतात, त्याची अंमलबजावणी करायला लागते. याच प्रक्रियेला निर्णय घेणे असं म्हणतो. आणि त्यामध्ये काही त्रुटी असतील, उणिवा असतील, त्या उणिवा तुम्हाला काय करायला लागतील, त्या निराकरण करायला लागतील. आणि या सगळ्या प्रकारात योग्य रीतीने तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यासाठी संशोधन अत्यंत गरजेचं असतं. आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला ह्या गोष्टीतून जावंच लागतं. ती पहिली गोष्ट म्हणजे समस्या निश्चित करणे, नंतर आराखडा योजना नियोजन करणे, माहिती संकलन करणे, माहिती विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे, अहवाल तयार करणे आणि त्यानंतर निर्णय घेणे. ह्या सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला जावं लागेल. अन्यथा तुमचा विपणनाचा संशोधनाचा अभ्यास अपूर्ण आहे असं म्हणता येईल. आणि म्हणून या संशोधनाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करत असताना मोठ्या प्रमाणाचा स्कोप आहे, त्याला आपण व्याप्ती म्हणतो, एरिया म्हणतो. खूप मोठ्या प्रकारचं संशोधन आज मार्केटमध्ये चालू आहे. तुम्ही प्रत्येक उद्योजक घ्या, त्या उद्योजकामध्ये ग्राहक संशोधन आहे, बाजारपेठ संशोधन आहे, वस्तू संशोधन आहे, स्पर्धेचं संशोधन आहे, विपणनाचं संशोधन आहे, वितरणाचं संशोधन आहे, किंमत संशोधन आहे, जाहिरात संशोधन आहे, वृद्धी संशोधन आहे, विक्री संशोधन आहे. आणि या संशोधनामुळे खूप फायदे मिळतात. ते फायदे म्हणजे काय? मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळतो, ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेता येतात, वस्तू व सेवांचा अखंडित पुरवठा, चिरंतन पुरवठा करता येतो, वस्तू व सेवा नवीन विकसित करता येतात, जुन्या वस्तूमध्ये सेवेमध्ये तुम्हाला सुधारणा घडवून आणता येते, किंमत आकारणी योग्य करता येते, विक्रीत वाढ होते, प्रभावी विपणन तुमचं होतं, त्यामुळे नावलौकिक प्राप्त होते, बाजारपेठामध्ये तुमचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण होतं, त्याला आपण मोनोपॉली म्हणतो. असे सगळे मुद्दे तुम्हाला विपणनासंदर्भात महत्व होतात. त्यासाठी विपणन संशोधन अत्यंत महत्वाचा हा मुद्दा तुमच्यासाठी आहे. जरा वेळात आपला पिरियड संपेल, त्यामुळे हा पिरियड संपल्यानंतर उद्या आपण ह्या बाकीच्या गोष्टीवरती चर्चा करू. कोणाला जर बोलायचं असेल तर बोलू शकता. आता आपण इथे थांबूया. धन्यवाद.